मी एक ठिकाणी कामाला होती ना, मुलगा सांभाळायला लहान 9 महिने तिथे काम केलं मी त्या बाईच्या घरी. तर ती बाई ना एवढी डेंजर होती ना, म्हणजे लई घमेंडी, खूप घमेंडी होती. पण मी अशा घमेंडी बायांजवळ टिकत नाही. पण तिच्या नवऱ्याचा स्वभाव चांगला होता. तिचा नवरा मला खुणवून सांगायचा, लक्ष नका देऊ, जाऊ दे, लक्ष नका देऊ, जाऊ दे. पण एवढी डेंजर होती ती बाई. तिला अशी सवय होती ना की आपण जर तिला विचारलं ना, रांगोळ घालू का, क्या, त्याला दूध पाजू का, क्या, अशी वरडायची. मग मला कसं आहे, एखाद्याचा स्वभाव माहीत पडला ना तर मी असल्या बायांच्या नादी लागत नाही. पगार व्यवस्थित टायमावर द्यायची एवढं नशीब, म्हणून मी तिथे 9 महिने कशी तरी टिकली. तर आता तिच्याकडचं काम सोडण्याचं कारण काय झालं माहिती का, माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉलिंगवर फोन आला. ते व्हिडिओ कॉलिंगवर ते पोराला ती बिचारी काय करत होती, बाबू 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 अशी म्हणत होती. ती काय म्हणती, माझ्या मुलाला व्हिडिओ कॉलिंगवर नको दाखव. आता काय जगात तिचाच एक पोरका होता का माझ्या मुलाला व्हिडिओ कॉलिंगवर नका दाखव. नेहमी अशी बटन बंद नाही केलं, मिक्सर बंद नाही केलं, हे बंद नाही केलं, अशी किटकिट 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 मी सगळं डोक्यात जमा केलं. तो मुलाला मी इतकं छान वळण लावलं होतं ना, तिने आजपर्यंत कधी 9 महिन्यात 1 ग्लास पाणी मनाने दिलं नाही. अक्षरशः मी एवढी तरमाळायची, स्वतः AC मध्ये जाऊन मस्त बसायची आणि आम्ही आणि तो मुलगा गरमीत मरायचो, असं घामोघाम व्हायचो. पण तिला असं माणुसकी नव्हती की बाबा थोड्या वेळ AC लावा म्हणून. आता हे नवीन काम मला मिळालं ना, सगळ्या बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये AC आहे. AC लावा, काही खा, काही प्या. ती बाई एवढी चांगली स्वभावाची. आता आपण चांगल्या स्वभावाचं म्हणून काही गैरफायदा कोणी कोणाचा घेत नसतो. जे आपल्याला लागतं तेच घेणार, आपण खाणार, पोटाला लागतं तेच खाणार. तिला म्हटली, दुसरीकडे ना मुलं झोपले का त्या कामवाल्या बाया पण झोपतात. मला म्हणती कशी ती बाई 9 महिने सांभाळली ती. हो, तुम्ही काय झोपायचे पगार घेता काय, अशी. आणि म्हटलं चहा पाणी देत नाही, नाश्ता देत नाही, तुम्ही काय पगार नाही घेत काय, अशी म्हणायची ती. अगं बाई, तू गाडी तर नवीन आणली तर त्या गाडीला पेट्रोल नाही भरायची का. मग त्या गाडीला पण असं म्हणायचं की मी 10 लाखाची गाडी आणली आहे, तुला कशाला पेट्रोल भरू, असं. तसं ही बाई काय म्हणती, आपले मुलं सांभाळतात ना, आपल्या मुलांसाठी बिचारे एवढे दिवसभर राहतात ना, मग त्यांना दिलं घेतलं तर काय होतं, असं या बाईचा स्वभाव. आता प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. आता मुलं कशी अंगावर होऊन जातात. तो 9 महिने त्याला मुलगा इतका माझ्या अंगावर होऊन गेला होता ना. आता मी समजा माझी सुट्टी झाली, निघाली, तर तो मुलगा माझ्या बरोबर बाहेर यायला बघायचा. मग मी बाहेर उंबरठ्याच्या बाहेर फक्त त्या मुलाला घेऊन आली. तिला का नवऱ्याला म्हणती, ज्ञानी ज्ञानी गो प्लीज, ज्योती गो आउट गो. आता मला काही इंग्लिश कळत नाही, सगळं समजतं की जा लवकर, ज्योती मुलाला घेऊन गेली, असं तिला म्हणायचं. आता हिचा मुलगा काय मी घेऊन पळून जाणार होती की माझं घर पाहिलं होतं, सगळं पाहिलं होतं, आधार कार्ड होतं हिच्याजवळ, तरी पण ती अशी बोलायची. आता ह्या बाईच्या मुलाला मी बगीचात घेऊन जाते, खाली फिरून आणते, किती म्हणजे ती बाई एकटी आमच्यावर सोडून जाते. मी एकटी असते घरामध्ये. कधी त्या बाईने असा अविश्वास नाही दाखवला. तर काही लोकांना कसं वाटतं माहिती का, आमचं मूल घेऊन पळून जाते का काय, म्हणजे असं. कधी कधी मला म्हणजे खूप असं मनाला हे वाटतं की आपल्याला लोक असे काय समजतात ना आले साली. पण ते प्रत्येकाची बुद्धी तशी असते. चोराच्या मनात चांदण्या. जो चोर असतो ना त्याला सगळी दुनिया चोर दिसती, असं असो. पण त्या बाईला अजूनपर्यंत बाईने भेटली, अजूनपर्यंत. मी त्या मुलाला आता गाणं म्हणायची आमची बोली नाही, मग मी पण असंच म्हटलं पाहिजे, बाई तू खायला प्यायला देत नाही, मग आम्ही गाणं कशाला म्हणायचं. पण माझा स्वभाव असा आहे ना, मुलांनी काय केलं, जसं आपल्याला सांभाळायचं, तसं खेळवायचं, तसं आपलं जे काम आहे तेच करायचं. ते समोरची व्यक्ती कशी आहे काय आहे मी ते कधीच नाही पाहिलं, कधीच नाही, असं. आता मी माझ्या रूममध्ये बी राहते ना, माझी एवढी हालत म्हणजे एवढी बेकार होती. कधी कधी काम असतं, कधी नसतं, नुसतं घरातलं काही ना काही चालूच असतं. हे तुटलं, ते फुटलं, ते तुटलं. आता TV रिपेरिंग नाही केला, सेटअप बॉक्स खराब झाला. म्हणजे मी काहीतरी दुनियादारी काहीतरी करते, म्हणजे काही ना काही चालू असतं, असं. पण आहे ना, समोरच्यांना बोलायला काही नाही वाटत. मी कधी कधी विचार करते, जर मी नाशिकला गेली राहायला तर बाबा इथे तरी मी कधी उपाशी नाही राहत. दुनियाला माहीत झाले की बाबा ही उपाशी राहते, तर लोक माझ्यासाठी लगेच फोन करून मला बोलवतात, खाऊ पिऊ घालतात. तसं नाशिकला कोण विचारणार आहे. आज माझ्या 2 बहिणी, एक करी रोडला आणि एक ग्रँड रोडला राहती, पण कधी माझ्या दारात आल्या नाही बघायला काय आहे कसं नाही. त्यांनी मला कधी सपोर्ट केला नाही. अख्ख्या दुनियाने बोलले, अगं जवळ बहीण राहती, त्यांनी सपोर्ट दिला पाहिजे होता तिला, बिचारीला काय मागते ती, हां.
कधीच नाही दिला. ते तर ते मग मी नाशिकला जाऊन अजून 2 महिन्याशी कशाला मी आल्या नाही गेले नाही म्हणून मला राग यायचा. त्यापेक्षा आपलं लांब बरं असं मला 4 लोकांनी शिकवलं की तिथे गेल्यावर तुला हे लोक काय मनस्तापच देणार आहे, काय यांचं कोणाचं ऐकू नको. परत मग मी नाशिकला जाताना गणित केलं की येताना आम्ही 4 जण आलो, 2 मुलं नवरा बायको आम्ही, आणि जाताना मी एकटी जाऊ. मग मी काय माझ्या 3 लोकांना काय मशीनमध्ये टाकून आली, गाडून आली का जाळून आली. माझा असा जीव असं घाबरायला लागला होता, मला घाम फुटला होता. मग सगळे बोलले नको बाई नको जाऊ. बरं घर बदलायचं म्हटलं तर एकट्या बाईने होणार आहे का एवढं सामान उचलणे नेणे आणण्याला. कामगार लोक असतात पण त्या कामगार लोकांच्या मागे पळावं लागतं. आता त्यांनी जर टेम्पो भरला आणि पळून गेले पुढं तर मी काय करणार. मी नुसतं सामान देणार दारातनं काढून, ते लोक टेम्पोत टाकणार. आणि जर टेम्पोवाल्याचा आपल्याला नंबर माहिती का दुनियादारी माहिती, पळून गेले तर काय करणार. मी एकटी बाई काय करणार. हे एवढं मोठं सामान नेणं आणणं माणसाचं काम आहे. नवरा अचानक राहिला आहे तो कधी पण सामान वाहताना मी एकटीने व्हायचं आणि आयत्या गोटे घ्यायला सगळ्यांना घ्यायचं, असं मला मनाला त्रास होतो. मग मी जेव्हा घर बदललं तेव्हा तो नवरा आयता येतो राहिला तेव्हा म्हणतो का मी सामान वाहू लागतो का मी नेऊ लागतो का काय करू लागतो. प्रत्येक घरामध्ये मी सामान एकटीने व्हायले. त्यावेळेस कोणी मदत केली का मला. म्हणजे ना असं कधी कधी वाटतं ना की लई कपटी लोक आहे. आता माझ्या बहिणी नातवांना गावोगावी घेऊन फिरून जातात, गावोगावी नेतात. आता खालची बाई पण तिच्या नातीला घेऊन फिरते. मनाला खूप त्रास होतो, वाईट वाटतं. आता आपण जर कोणाला बोललं चल मी खालून हिला कपडे घेऊन येते, समोरची व्यक्ती बोलली नाही नाही आपण नंतर एकदा जाऊ बरोबर जाऊन घेऊ, की माझ्या मनाला असं वाटलं की हिला विश्वास नाही, मी काय घेऊन पळून जाते काय. खूप त्रास होतो त्या टायमाला. पण आहे ना लोक झटकायला लावतात मला, हे बाई झटक मनाला त्रास नको लावून घेऊ का. म्हणजे किती जमाना किती बेकार झालं ना जमाना. म्हणजे असं आपण कोणाशी बोलतो, कोणाशी वागतो, कसं वागतो. की ह्या बाईने आज एक पोटाला मारून एक वस्तू बनवली आहे, एक भांडे घेतले, तर ही काय असं करणार आहे का. असं लोकांना समजत पण नाही. म्हणजे असे लोकांना मनस्ताप. आम्ही पूर्वीचे लोक कसे होतो की कोण मोठ्या माणसांना मनस्ताप द्यायचा नाही, काहीतरी होईल असं घाबरत होतो. आताचे लोक मुद्दाम मनस्ताप देतात, काहीतरी बोलून काहीतरी वागून काहीतरी सांगून. असं खूप त्रास होतो मनाला. पण असं वाटतं ज्याचा कर्म त्याच्यापाशी, जो इथे बोलल जो करल तो इथेच भरल, बस मला असं वाटतं.